कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी दाखवणार आहे कांद्याच्या पातीचं पिठलं. कांद्याची पातीचं पिठलं करायला खूप सोपं आहे. एकदम कमी वेळेत तयार होतं, कमी साहित्यात तयार होतं आणि ही पिठलं भाकरीसोबत तर इतकं भारी लागतं ना. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे. गॅसवर कढई ठेवली होती. कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे, मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहे. लगेच थोड्या वेळात आपल्याला लसूण घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे. लसूण लालसर झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये कांद्याची पात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याची पात 2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घ्यायची आहे. तिला काही नसेल तेव्हा हा एकदम सोपा पर्याय आहे. तुम्ही घरी नेहमी किती पिठलं बनवता यावरून थोडंसं सामान कमी जास्त घेऊ शकता. त्याची पात छान परतली आहे. त्याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घालून वाटलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं परतल्यानंतर त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. आपल्याला जेवढं लागणार आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे. मी इथे 1 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. पाणी उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं हाताने बेसन पीठ घालायचं आहे. गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आहे. एका हाताने पीठ घालायचं आहे आणि एका हाताने हलवायचं आहे. सतत हलवत राहायचं म्हणजे गाठी होणार नाही. पीठ टाकून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा कसुरी मेथी घालून घ्यायचं आहे. तेही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. 2-3 मिनटं वाफ आल्यानंतर लगेच आपल्याला पिठलं एका प्लेटमध्ये काढून गरमागरम भाकरीसोबत सर्व करायचं आहे. हे पिठलं अगदी 10 मिनटांमध्येच तयार होते. पिठल्यामध्ये गाठी होत असतील तर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून सुद्धा घालू शकता. संध्याकाळच्या जेवणासाठी भाजीचा एक उत्तम पर्याय आहे. आमच्या इथे तर पिठलं सर्वांना खूप आवडते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पिठलं कसं बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपी.